हाय फ्रेंड्स, आमच्या बिल्डिंगच्या खाली एक देवी बसली होती, जिला मी दररोज साडी वगैरे नेसवायची. आज मी तुम्हाला आमची देवी दाखवते. आज तिचा शेवटचा दिवस. तर ही आहे आमची देवी आमच्या बिल्डिंगच्या इथली. तर आज तिचं विसर्जन होईल. खूप श्रद्धेने आम्ही एवढे 9 दिवस तिच्या सोबत घालवले आणि आता आम्ही चाललो आहे देहूला. ही माझी आजी आहे. तर मी आजी माझ्याकडे खूप दिवसांनी आले, तर हिला मी देवदर्शनला घेऊन चाललं. तर मग चला आपण जाऊया. आई नुकतंच आम्ही आता एंट्री घेतली आहे देहूगावच्या मंदिरात. तर आता आम्ही चाललो आहे. मी माझ्या आजीसोबत चाललेली आहे. आई कसं वाटतंय तुला येऊन? छान वाटते. अजून बघायचं राहिले. चला तर आजीसोबत आता हा प्रवास चालू करत नाही मला. चला देवदर्शन लावते. आता आम्ही देहूला पोचलो आहे. मंदिरातून मंदिराकडे येणारी एंट्री घेतलेली. आता आपण चालू देवदर्शन, देवाचं दर्शन. आणि हा माझा प्रवास आहे माझ्या आजीसोबत. चला मी तुम्हाला दाखवते. इकडे इकडे का आपण काय कसं आपण मध्ये आलो आणि फक्त तुम्ही किती छान प्रकारे मांडल्या गेलेल्या आहे. सगळे दगडाची आकृती आहेत या सगळ्या. आणि आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो, मोबाईल नाही वापरताना, पण आतमध्ये जेवण बघितलं, पूर्ण गाभाऱ्यात थंड वातावरण होतं. एवढ्या उन्हातून आम्ही आतमध्ये गेलो असं वाटलं की इतक्या थंड ठिकाणी आलो. हे सगळं दगडाच्या याच्यातून बनलेलं आहे. त्यामुळे हे बघायला पण अतिशय उत्कृष्ट आहे आणि अनुभवायला पण तेवढं उत्कृष्ट. अशा प्रकारे इथे बघा रांगोळी सुद्धा व्यवस्थित काढलेली आहे. हे शिळा मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं, ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की हे लागलेलं आहे. त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की या भिंतीवरती काही काहींच्या संतांच्या मूर्ती आहेत, अभंग लिहिलेले आहेत, त्याही तुम्ही इथून बघून घ्या. अशा प्रकारे इथे अभंग लिहिलेले आहे सुंदर प्रकारे. मस्त हस्तकला केलेली आहे इथे आपण बघू शकता की इथे मूर्ती आहेत. ते संत तुकाराम महाराज आहेत, ज्यांनी अभंग गाताना त्यांचे वेशभूषा आहे आणि त्यांचा प्रसंग आहे. इथे रामांचं आहे, हनुमानचं आहे, हे विठ्ठल आहे, विठ्ठलांचे आहे. अशा प्रकारे किती छान प्रकारे त्यांनी एकाच फ्रेममध्ये सगळं बसवलेलं आहे. सगळ्या देवाचं दर्शन कृष्ण आहे तिथे सगळे आहेत एकमेकांसोबत सगळं केलेलं आहे. आणि पुढे तुम्ही बघू शकता इथे इथं बघा, इथं ओव्या वगैरे दिसत आहे. छान वाटते की आपण कधी जीवनामध्ये ओव्या कधी बघतही नाही, वाचत नाही, पण इथं येऊन बघायला भेटते. तर इथे आहे, इथं काहीतरी सामान आहे त्यांचं, भजनाचं असेल किंवा कोणत्या कार्यक्रमाचं असेल, व्यवस्थित मस्त प्रकारे ठेवलेलं आहे. तर छान आहे. कारण छान वाटते बघून. अजून भरपूर काही बघण्यासाठी तर आपण बघूयात. ठीक आहे, आता मी आहे तर मी तुम्हाला जेवढं दाखवत आहे. छान वाटतं इथे. बघितलं नव्हतं, खूप दिवस झाले बघितलंच नव्हतं इथे राहतो, पण छान वाटतं. सगळे दगडाच्या ह्याच्यापासून बनलेलं आहे.
आकृती वगैरे सगळे छान आहे आणि खूप छान वाटते इथे येऊन. तुम्ही बघाल हे सगळे मंदिरं मस्त वगैरे आहे. आणि खाण्यासाठी प्रसादही मगाशी मी तुम्हाला एक दाखवलं व्हिडिओ. तर खाण्यासाठी प्रसादही आहे. भले मोठी भक्तांची रांग लागलेली आहे आणि मस्त आहार भेटतो. आणि आता मी आजी आणि हा माझा भाऊ आहे, तर आम्ही यांच्यासोबत येतो. चाललं तर आजीला सगळं दाखवलं, चला राहिलेलं पण तर आता मी आता तुम्हाला दाखवते की देवाचा प्रसाद कुठे भेटतो. रांगेत उभा राहून थोडीशी वाट बघून आपण बसू शकतो, जेवणाचा लाभ घेऊ शकतो. आणि इतकं सुंदर प्रकारे जेवण असते, साधं सिंपल असतं पण चविष्ट असतं. बघूया आपण ट्राय करू. चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत जेवा. शिरा आणि भात आणि वरणाच्या आमटी आहे. तर अशा प्रकारे हा प्रसाद आहे. दर्शन वगैरे सगळं झालं. पण आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण आहे संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान, ज्या ठिकाणी स्वतः संत तुकाराम महाराजांनी जन्म घेतला होता. आणि आता आपण त्यांचं ओरिजिनल घर बघायला चाललो आहे. बघूया तिथला अनुभव, त्यांनी लहानपणापासून तिथं काढलेले दिवस आपण बघूया की कसं त्यांचा प्रवास तिथं होता आणि कुठल्या ठिकाणी ते राहत होते. आपल्याला काही नवीन अनुभवता येते का, आपल्याला काही त्यांच्या भाषा होती त्यांची जाणीव होती का, तर ते बघूया. चला तर तुम्ही पण चला. हे जे ठिकाणमध्ये आपण जे उभा राहिलो ते संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. ते बघू शकता होती. जन्म 1608 ते प्रयाण 1649. तर चला तर मग आतमध्ये आतमध्ये शांतता हवी. आपण शांततेत सगळं दर्शन बघूया त्यांचं कुठं राहतात वगैरे. तर आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळे ओवी वगैरे त्यांच्या ज्यांनी जे काय मांडलेलं आहे त्यांच्या पुस्तकातून असेल, त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून असेल, तर आपल्याला इथे बघायला मिळते. तिथे त्यांचे फोटो वगैरे सगळे लागलेले आहे. आपण आलेलो आहोत. हे यांचं जुनं घर आहे, ज्या ठिकाणी हे राहत होते. अशा प्रकारे आहे, ज्या ठिकाणी त्यांचा वास इथे झालेला होता. आता आम्हाला तर दर्शन भेटलं, तुम्ही या नक्की एकदा भेट द्या या ठिकाणी, बघून जावा ज्या ठिकाणी ते राहिलेत. आपण आळंदीला देहूला जातो, पालखीला जातो, पण एकदा या ठिकाणी येऊन बघा. हे देहूमध्ये आहे आणि मस्त प्रकारे त्यांचं मंदिर आहे, इथं त्यांचं घर आहे. सगळ्यांनी भेट द्या, बघा. आम्ही छान अनुभव घेतलेला आहे. तर मी आजीला घेऊन आली होती. तर मी आजीचं पण ऐकवते, कारण खूप दिवसानंतर ती आली इथे पुण्यामध्ये आणि त्यात पण त्यांना तिला देऊच दर्शन करायचं होतं, जे की ते खूप दिवसापासून चालू होतं, भेटत नव्हतं. आई कसं वाटतंय तुला, मला सांग. छान छान वाटतंय. तू बघितलं सगळं सगळं. अजून काय मग तुला अजून छान वाटलं इथं येऊन? खूप दिवसातून आली तू. आजीला छान वाटते, एकंदरीत आजीला माझ्या छान वाटते, कारण खूप फिरते आणि आमच्यासोबत राहून आता तिला नाही जमलं काही दिवसानंतर. पण आम्ही म्हटलं चला ठीक आहे, देऊ दर्शन करून गेलं. आळंदी दर्शन तिला करून आली. आणि दर्शन कसं वाटलं तुला? छान वाटलं. चला, देऊ दर्शन तर झालेलं आहे आजीसोबत. आता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे जावं आम्ही आजीला घेऊन. आजीची आता शेअर करणार आहे आम्ही सगळ्या ठिकाणी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. पूर्ण ब्लॉग झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.